पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र शिवसेनेचे शिवसैनिक नाराज झालेले आहेत, कारण भाजपकडून ज्या जागा ऑफर केल्या जातात त्या जागा त्यांना तो आकडा आवडलेला नाही आणि आम्हाला वाढीव जागा द्या, यासाठी त्यांनी त्यांच्या इथल्याच पुण्यातील काही नेत्यांवर आरोप केलेले आहेत आणि युती तोडून टाका असं कार्यकर्ते म्हणतात। सकाळी शिवसैनिकांनी नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलेले। काय म्हणणं आहे शिवसैनिकांचं ते जाणून घेणार आहे। तुमचं नाव सांगा आणि काय नेमका आक्षेप आहे? माझं नाव महेंद्र जोशी आहे, मी पवती मतदारसंघाचा विभाग प्रमुख आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची, त्यासाठी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे। 165 पैकी 15 जागा जर तुम्ही लढत असाल तर मग शिवसेना पुण्यातनं संपून जाईल। लोकसभेत आम्ही महायुतीचं कार्य केलेलं आहे, त्यामुळे 100% कमळाचे सीट आलेले। विधानसभेत आम्ही महायुतीचं काम केलंय, घरोघरी कमळ पोहोचवलंय आणि विधानसभेत 100% यश मिळाले। आता महायुतीचा जबाबदार पक्ष म्हणून भाजपने हे विचारात घेतलं पाहिजे की बाबा महायुतीत सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते कार्य करत होते, तर अडून न राहता, जरी तुमची ताकद असली, अडून न राहता त्यांनी सन्मानपूर्वक जागा आम्हाला अपमान आहे शिवसैनिकांचा? अपमान आहेच, नक्कीच आहे। आमची मागणी आहे स्वबळावर लढावं, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ। आम्ही गेली 3.5 वर्ष शिंदे साहेबांच्या पायाची धूळ बनून ते जसे कार्य करतात तसं आम्ही तळागाळात पोहोचलोय, धनुष्यबाण पोहोचवलेलं आहे। आणि आता जेव्हा ही संधी मिळाली आम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय, तेव्हा आम्हाला संधीच भेटणार नसेल तर काय अर्थ आहे? म्हणजे आम्हाला टूरवर नेलं, 15 जण सिलेक्शन झालं ना, 11 मध्ये सिलेक्शन नाही झालं, काय अर्थ नाही याला? म्हणजे कुठेतरी तुमचेच इथले पुण्यातील नेते हे जागा वाटप म्हणजे वाटा घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडले असं वाटतं? आमचं बोलणं मांडायला आलो, नेत्यांपर्यंत पण पोहोचवण्यात आलं। काल आम्ही शिंदे साहेबांना, आदरणीय शिंदे साहेबांना भेटून आलो। शिंदे साहेब नेहमीच म्हणतात की ते स्वतः कार्यकर्ते म्हणून कार्य करतात, तर ते कधीच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन देणार नाही। त्यामुळं नेत्यांपर्यंत आम्ही आमचं बोलणं पोहोचवायला आलोय की आम्हाला स्वबळावर लढायचंय, आम्हाला युती नको। जर युतीत सन्मानपूर्वक जागा भेटत नसतील तर त्या 10-15 जागेला काही अर्थ नाहीये। तर मग किती जागेची तुमची मागणी? आमची मागणी कमीत कमी 60 जागा तरी मिळायला पाहिजे, कारण शिवसेना हा दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे। आता नगर परिषदांचे तुम्ही निकाल पाहिले तर शिवसेना काय 5व्या-6व्या नंबरचा पक्ष, 2 नंबरचा पक्ष आहे। आमची ताकद जास्त आहे, तुम्ही 100 वर लढा, आम्ही 60 वर लढू। तुमच्या नेत्यांचं चुकतंय, स्थानिक नेत्यांचं? स्थानिक नेत्यांचं चुकतंय का म्हणण्यापेक्षा आम्ही हेही म्हणू की भारतीय जनता पार्टी ही चुकीच्या पद्धतीने आम्हाला वागणूक देते। जर का युती म्हणतो आपण एकीकडे, तर सन्मानपूर्वकच युती झाली पाहिजे। आज शिंदे साहेबांनी जो त्याग केला, आज त्याच्यामुळं महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे, हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विसरू नये। त्याच्यामुळे आम्ही जर का तुम्हाला युती म्हणून सहकार्य मागे लोकसभेला असेल, विधानसभेला असेल, ही केलेली आहे। आणि ही केलेली असताना त्यांनी आज जर का आम्हाला महानगरपालिकेच्या आमच्या कार्यकर्त्यांची वेळ आली तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक ज्या आमची 45 किंवा 50 जे काही आधी असेल आमचे, तर ती पूर्णपणे मान्य केली पाहिजे। अन्यथा आमची प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही आता इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, त्याच्यानुसार सर्व ठिकाणी उमेदवार सक्षम आहोत। आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवायला इच्छुक आहोत, आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवू। बरं, आता तुमच्या कानावर कुठला आकडा आला? कितीचा आकडा आला? ना, आकडे असे वेगवेगळे येत राहतात, काही 15 असतील, 18 असतील, 12 असेल, परंतु मला एक म्हणायचं, युती ही आज मला सांगा पूर्ण शहरामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त ठराविक लोकांच्या मतदारसंघांमध्ये तिकीट दिली जात असेल, तर शहरामध्ये पक्ष हा चालणार कसा? मग इतर ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी नाही का? मी, माझी पत्नी सुद्धा स्वतःची नगरसेविका आहे प्रभाग 7 मध्ये, शिवाजीनगर मध्ये। जर का भारतीय जनता पार्टी म्हणते की शिवाजीनगर मध्ये ते देणार नाहीये, तर मग आम्ही जे आता चालू नगरसेवकांमध्ये आम्ही चांगल्या रेटिंग मध्ये बी आहोत, तर मग आम्ही शिवसेना म्हणून मागे का थांबायचं? नीलम गोरे ह्या कुठेतरी सन्मानाने जागा वाटप करून घेत नाहीत असं वाटतंय? आता ते मी वैयक्तिक कोणावर आरोप करणार नाहीये, कारण त्यांच्या घरापुढे तुम्ही आंदोलन केलं। आम्ही, आमचे ते नेते आहेत, आमचं मागणं सांगणे हे ते त्यांना सांगणार ना, आम्ही दुसरं कोणाला सांगणार? ते आमचे नेते आहेत, त्याच्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं जे काय म्हणणं आहे ते सांगण्यासाठी आलोय। आम्ही काय कुठलं इथं आंदोलन करायला आलेलं नाही, आम्हाला त्यांना विरोध करायचा नाहीये किंवा आम्ही त्यांच्यावर आरोपही करत नाही। नक्कीच, तर हे होते शिवसैनिक। हा शिवसेनेचा अपमान आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि आता या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये नंबर 2चा पक्ष शिवसेना होता। मात्र पुण्यामध्ये ज्या प्रकारे अपमानास्पद वागणूक मिळते आणि 10-15 जागावर बोलणी सुरू आहे, यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि स्वबळाचा नारा शिवसैनिकांनी पुण्यातून दिलेला आहे। विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे।